नमस्कार मित्रांनो, सर्व कुटुंब, मित्रपरिवार, हा जो एवढा अजूनपर्यंत जो काही आपला झालेला आहे त्या सर्वांना माझा खूप खूप आभार. तुम्ही जो जी काही मला प्रेम आणि जो काही साथ दिलेली आहे आतापर्यंत, अपेक्षित आहे पुढे तुम्ही देत राहाल. आणि विषय आपले रोज जसं आपला सिरीज चालू आहे, चॅप्टर चालू आहे, हा 60 दिवस हा चॅप्टर चालू राहणारच आहे. पण आज अशा एक वेगळं चॅप्टर एक मुद्द्यावरती बोलणार आहे मी, की तो मुद्दा म्हणजे मुद्दा नाही ॲक्च्युली, आता म्हणजे तो एक सब्जेक्टिव्ह नाही आहे. अन्न, आपल्याला भेटणारं अन्न, आपल्याला भेटणारं अन्न, त्याच्यावरती खूप अशा काही प्रत्येक अशा काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी मला ना म्हणण्याच्या पेक्षा ना मला कुठेतरी दुःख होतंय, किंवा मला कुठेतरी काही सांगायचं आहे की बाबा हे झालं नाही पाहिजे. पण विषयावरती येऊया. ते विषय असं की मी तुम्हाला आधी पहिला त्याच्यावर एक एक्झाम्पल सांगून देतो. उदाहरण तर कसं आहे की ज्या वेळेला आपण एका रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये किंवा कुठेही आपण जेव्हा खायला जातो, जेवायला जातो, पूर्ण सहपरिवार वगैरे जेवढेही जातो, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मागवतो आणि जेवायला बसतो. जेवायला बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण काही जास्त मागवलेलं आहे, किंवा कधी कधी असं वाटतं की नाही मला हे आवडत नाही आहे. पण आणि त्यात आपण जरा सर्व जेवण झाल्यानंतर दिसतं की एवढं राहिलंय, तेवढं राहिलंय, एवढं राहिलंय. हे जेव्हा पाहताना ना, मी जेव्हा बघितलंय ना, म्हणजे हे बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये आज क्लिक झालं की यार, त्या गरिबांचं काय आहे यार. ते जे गोरगरीब आहे त्यांचं काय, त्यांना अन्न भेटत नाही. त्यांना अन्न भेटत नाही म्हणजे अक्षरशः त्यांना भीक मागावी लागते अन्नांसाठी. अन्न ह्या जेवणासाठी त्यांना भीक मागावी लागते, किंवा जे काय असेल ते. काही सज्जन व्यक्ती आहेत जे ते जेवण उरलेलं असेल तर ते वेटरला सांगतात की पार्सल कर, आणि रस्त्यामध्ये जो कोणी त्याला गरजू व्यक्ती त्यांना दिसेल त्यांना ते देतात. अप्रतिम गोष्ट. म्हणजे मला जेवढं खायचं तेवढं मी खाल्लंच, पण जेवढं मला दिसला कोण गरजू व्यक्ती आहे त्याला मी दिलंही. देवाचा आता तो नियम असा आहे की आपल्याला भेटते तर आपण नशीबवान समजलं पाहिजे. आपल्याला घरी, मी तर म्हणतो घरचं जेवण. आता घरी जेव्हा आपली आई किंवा आपली बायको किंवा आपली बहीण, आपण कधी ह्या गोष्टीला कधी फील केलं आहे का? म्हणजे जी पुरुष मंडळी आहे त्यांना सांगतो मी, त्या स्त्रिया जेव्हा चपात्या लाटतात किंवा जेवण करण्यासाठी जेव्हा त्या किचनमध्ये किंवा त्या पूर्ण एकदम सिच्युएशनमध्ये जेव्हा असतात ना, तेव्हा त्यांच्याशी बोलायला जर आपण गेलोही ना तर ते सांगतात थांब नंतर बोलूया, आधी पहिला मला हे करू दे. म्हणजे तुम्ही एक कॉन्शियसली माइंड घ्या की ते एवढा मन लावून, त्यांचा जीव ओतून ते त्या गोष्टी करतात. चपात्या म्हणून जे काही जेवण पूर्ण अन्न बनवतात. पण अन्न जेव्हा बनवल्यानंतर जेव्हा आपल्याला ते ताटात येतं, समोर आपल्या येतं, तेव्हा आपण एक शब्द, काही लोकांची सवय आहे की मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, मला एवढं बस झालं. ठीक आहे, बस झालं, चांगली गोष्ट आहे. मला जास्त खायचं आहे, मला मी ह्या गोष्टीवरती विरोध करत नाही. जेवणावर काय कोणाला खायचं आहे, फ्रीडम आहे. बस कालच बोललो, आझाद देश आहे. पण ताटामध्ये जर वाढलेलं तुम्हाला अन्न आहे ना, तर ताटात वाढलेलं अन्न जेवढं लागतं तेवढंच का नाही घेत आपण त्याच्या असा बियॉन्ड घेतो की मला एवढं खायचं आहे पण एवढं माझं जात नाही. नंतर मग काय होऊन जातं की असं वाटतं की आता बस झालंय माझं, आता एवढं बस झालं, आता मला पुरेसं झालं. मग मी ताट पुढे करतो आणि आईला किंवा बहिणीला सांगतो, बायकोला सांगतो, बस आता हे तू काय ते कर.
आता ती काय करेल बिचारी, ती बिचारी काय करणार आहे, तिचं काय, तिचं नाविलाज आहे. अन्न शिवलेलं अन्न तर ती काय कर, तुम्हाला काय ती परत साईडला ठेवणार आहे का फ्रीजमध्ये ठेवणार आहे? नाही, टाकून द्यायला झालं ना. अन्नाची कदर करणं आपण आज सोडलेलं आहे, हे खरं आहे. आणि मी आवाजून आणि हक्काने बोलतोय, अन्नाची कदर करणं आपण खरंच सोडलेलं आहे. आपण अन्न ह्याला, जसं आम्ही एक प्रार्थना म्हणतो, आमची एक दररोजची आमची एक प्रार्थना असते जरा, आणि खूप लोक प्रार्थनाही करतात जेवणाच्या अगोदर. आणि जेवणाच्या अगोदर प्रार्थना केलीच पाहिजे, 200% केलीच पाहिजे. हे देवा, जे मला आज अन्न भेटत आहे त्याच्यात सर्व तुझी कृपा, मला असंच, आणि मला या अन्नापासून जे काही मला सुख भेटणार आहे किंवा माझ्या शरीराला जे काही उत्पन्न होणार आहे त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. त्याचबरोबर तुम्ही भाजी, आता ठीक आहे ना, मला असं कधी कधी कळतं की आज वहिनी साहेबांनी भाजी थोडीशी वेगळी केली आहे, आणि नवरोबा जेवतायत आणि दादा म्हणतायत, काय ग, काय भाजी केली? अहो, तुम्ही प्रथम हे घ्या की काय ग भाजी केली, ह्या बोलण्याच्या अगोदर तुम्ही हे विचार करा, त्या भाजीमध्ये, ती भाजी करताना त्या बाईला, त्या वहिनींना किती वेळ लागला असेल, आणि तिने काय काय डोकं लावलं असेल, आणि तिने किती लोकांचा विचार केला असेल, ही भाजी सर्वांना किती आवडेल ते तिच्या न कळत झालं असेल. आपण ॲक्सेप्ट करत नाही ना. आपण ह्या गोष्टीला, ठीक आहे चुकलं ना, ठीक आहे ना, पुढच्या वेळेला आपण चांगलं करू, असं बोलायला काय हरकत आहे? आपण कधी बोलत नाही, असं बोललं पाहिजे. संस्कार आपले ठेवले पाहिजेत. आपल्या घरामध्ये जर आपलं आयुष्य बदलायचं तर या गोष्टी सर्व आल्या पाहिजेत. इट इज अ मॉरल व्हॅल्यूज. आईने केलेल्या लहानपणापासून ते आतापर्यंत जे काही आपल्याबरोबर ते संस्कार दिलेले आहेत, आणि तिने लहानपणी आपल्याला, तिने आपल्या कुशीत बसवून तिने घास भरवलेला आहे. आज अशी सिच्युएशन आहे, आईला फोन करून सांगायचं, अहो मी आज बाहेरून जेवून येणार आहे बरं का, आणि आई जेवायची वाट बघते. आई जेवायची वाट बघते, मग आई म्हणते, अरे बापरे, आता काय करू मी, आता बाहेरून जेवून येणार आहे, आता हे एवढं जेवण तयारी केलेलं होतं, पण त्याला माहितीच नाही की त्याच्या आवडीचं सर्व जेवण घरामध्ये करून ठेवलं होतं. तुम्हाला नाही वाटत का की या गोष्टी चुकीच्या घडतायत? मला तर वाटतंय चुकीच्या घडतायत, आणि ह्या चुकीच्या घडलं नाही पाहिजे. कारण की सर्वांना अन्न खरोखर भेटणं म्हणजे नशीब आहे, आणि ज्यांना अन्न भेटतंय ना, तर खरंच सांगतो मी, तुमच्या विनंती करतो की त्या अन्नाची खरंच कदर करा. विषय आपल्या आयुष्यामध्ये आपण, ठीक आहे ना, फास्ट फूड खाणं, बाहेर जाणं, इथे जाणं, ते इट इज अ पार्ट ऑफ अ लाईफ, आणि आजच्या जनरेशनमध्ये तो पार्ट चाललेला आहे, तो इश्यू नाही आहे. तर मला त्याचा वाद पण नाही आहे की बाबा नाही झालं पाहिजे. पण जर तुम्ही बाहेरही काही खात असाल किंवा कुठेही खात असाल, तर सर्वांना एक विनंती आहे माझी की तुम्हाला जर समोर कोण दिसतंय ना, त्या व्यक्तीला अन्नाची गरज आहे, कृपया करून ना, थोडेसे तुमच्या खिशामधले पैसे जातीलच, पण थोडं त्यांना अन्न त्या व्यक्तीला द्यावं. ते पुण्य घ्या. ते आपण नाही का लास्ट मध्ये म्हणलो होतो, उपवास करून काय होणार आहे? उपवास करून स्वतःमध्ये पण तसं राहिलं पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे. ह्या गोष्टी मी आता बोलतो ना, जर तुमचा ह्या, आपण गाईला चारा घालतो, देवीला गाय गोमाताला आपण चारा घालतो, परत आपण देवाच्या दूध हे सर्व काय करतो, पण देव कधी म्हणतो का अरे बाबा माझ्यासाठी एवढं कर, तेवढं कर? कधीच म्हणत नाही. देव एवढं म्हणतो, ज्या माणसाला गरज आहे त्यांची मदत कर ना, तुझ्या पाठीशी मी उभा आहे. हे सर्वांनी ऐकलं असेलच. मी
काय नवीन सांगण्यासारखं नाहीच आहे. आज स्क्रोलिंग करता करता व्हिडिओ यूट्यूब विसरून करता आता कुठे ना कुठेतरी आपल्याला देवाचं काय ना काहीतरी आपल्याला ऐकायला भेटतच चांगलं. याच अन्नावरून मग बोलायचं होतं म्हणजे आपण अन्न ह्याला खरंच अन्नपूर्ण म्हणतो ना आपण, त्याचे अन्नपूर्ण हे खरंच आपण नशीबवान आहोत की आपल्याला पोटभर जेवण, आपल्याला वेळोवेळी सर्व काही आपले घरचे मंडळी, आपले महिला मंडळी जेवढ्या पण आपल्या घरच्या आहेत आणि जेवढ्या महिला मंडळी आहेत म्हणजे आईपासून बहिणीपासून मैत्रिणी जेवढ्या पण आहेत सर्वांचे मी खरंच आभार मानतो. तुम्ही जे काही मन लावून जे काही करता ना, तुमचं कोण कौतुक करो का नको करू, पण मी तुमचं कौतुक करतो. कारण की तुम्ही मी आज स्वतः आम्ही सर्वच आम्ही एक घासाला ना, एक घासाच्या वेळेला जेव्हा खातो ना, तेव्हा तोंडातून ना शब्द येतात, वा काय भाजी झाले, काय मस्त काम झालं. आणि हे ऐकण्यासाठी आतुरतेने ते कान ना ते वाट बघत असतात की हा आज मी जे काही स्वयंपाक केला तो सर्वांना आवडला, मी त्यांना खुश करा असा माझा हेतू नाही आहे. माझा हेतू हे आहे, आपल्या ताटामध्ये जे काही येतंय ना, नशीबवान आहेत खाऊन घ्या. आणि ज्यांना गरज आहे ना, परत सांगतो, ज्यांना गरज आहे, मी म्हणतो ना, तुम्ही 1 चपाती खा आणि 2 चपात्या समोरच्याला कोणाला गरज असेल त्याला वाटा. तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा कधीच कमीपणा होणार नाही. फक्त एवढंच आहे, अन्न ताटामधलं जर ताटामध्ये पूर्ण अन्न असेल ना, ते जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत ते ताट उचलायचंही नाही. ते काही असू दे. मी असं म्हणत नाही की मिरची पण खा तुम्ही, असं नाही म्हणत आहे. अन्न म्हटलं मी जे खायचे पदार्थ आहे ते सर्व खा तुम्ही, नंतर तो ताट स्वतःच घेऊन जा. सवय लावा स्वतःच त्या ताटाला धुवून पुसून ठेवण्याची हिंमत ठेवा. कारण की त्या ताटामध्ये तुम्ही जेवलात आणि त्यात तोच ताट तुम्ही धुतलात आणि तो जो आनंद तुम्ही ठेवण्याचा असेल ना, मी तर म्हणतो आज प्रत्येक घरामध्ये आई म्हणा, बायको म्हणा, ताई म्हणा, सर्वजण असे म्हणतील बोलतील काय जादू झाली यांच्याकडे यार, जेवण पण स्वतःच चांगलं करताय, म्हणजे आनंदी जेवतायत पण आणि स्वतः ताट धुतायत. मला माहिती आहे सर्वप्रथम तर जेवढ्या आई ऐकतायत सर्व म्हणतील हे दादा कुठं भांडी घासायला लावतो. मी भांडी घासायला लावत नाही आहे, मी भांडी घासायचा प्रश्नच नाहीच आहे. मी असं म्हणतोय, तुम्ही स्वतः जेवलेलं ताट जर तुम्ही उचलून स्वतः जाऊन तिकडे जर धुवून वगैरे ठेवताय ना, त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये किती बदल होतोय, आपल्या विचारांवर किती बदल होतोय, याच्यावरती फक्त एक किंचितभर फक्त विचार तर करा. त्यांनाही बरं वाटेल ना. का त्यांनी स्वयंपाक केला तो स्वयंपाक वाढला तर वाढला, परत ते उष्ट सर्व भांड्या ते घासणार पण आहेत. त्यांना आराम कधी, त्यांना आराम द्या, तो एक विषय वेगळा राहिला. पण अन्नाचा विषय हा आहे की मी सरळ आवर्जून एकदम सर्व थाटपणे सांगतो, आपल्याला जर पोटभर जेवण भेटते तर देवाचे आभार मानायलाच पाहिजे. जेव्हा ताटावर बसताना आपल्या ताटाला हात लावून म्हटलं पाहिजे, देवाला सरळ म्हटलं पाहिजे, हे तुझीच कृपा आहे, माझ्यापर्यंत अन्न पोचलं. गरजू लोकांना ज्यांना आज गरज आहे त्यांनाही अन्न भेटू दे ही प्रार्थना करा. आणि जर तुम्हाला दिसलंही रस्त्यामध्ये तर कृपया करून थोडंसं तिकडे त्यांनाही मदत करा. मी का बघा याच्यावरती जास्त काही बोलणार नाही. मला माझं जे काही बोलायचं आहे ते सर्वांना कळलेलंच आहे. माझ्या ताई बहिणी किंवा माझे जेवढे पण मैत्रिणी, जेवढ्या पण आई आणि बहिणी साहेब ऐकत असतील त्यांना कळत असेल की माझा हेतू काय होता बोलण्याचा. आणि जेवढे माझे मित्रमंडळी, जेव्हा बाबा काका मामा जेवढे कोण असतील, भाऊ जेवढे असतील, त्यांनाही कळला असेल माझा हेतू काय बोलायचा. जर हा कळला आणि हा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये चालू ठेवला आणि केला, प्रयत्नही केला ना, आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार. जो आपल्या चॅप्टरचंच नाव आहे लाईफ टू बी चेंज. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडलाच पाहिजे.
एवढाच बोलतो. जय महाराष्ट्र.